मुधोजी राजे भोसले नागपूर, आदरणीय रवींद्र भैया, आदरणीय संजयजी पवार, आदरणीय माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, आदरणीय किशोरप्पा पाटील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, माजी खासदार उन्मेशदादा पाटील, आमदार मंगेशदादा चव्हाण, कृपया मान्यवरांनी समोर बसून घेण्याचे करावे। माजी आमदार आदरणीय BS पाटील साहेब, आदरणीय माजी आमदार गौ राजपूत, आदरणीय सुनीलजी कजरणे साहेब, भाऊसो ताजने साहेब अमरावती, मान्य श्यामकांत भाऊ सनेर धुळे, मान्य संजयदा गरुड, माजी आमदार साहेबरावजी गोडे सर, मान्य माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील साहेब, आदरणीय निरीक्षक भास्करजी काळे साहेब, आदरणीय परागजी मोरे, आदरणीय तिलोत्तमाताई पाटील, आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी, प्राध्यापक शरदजी पाटील माजी आमदार, माजी आमदार BS पाटील यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। तशा या ठिकाणी आपल्या तालुक्याचे नेते माननीय रवींद्र भैया पाटील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील। उपस्थित शोकाकुल बंधूंनो, काल दुपारीच वार्ता कळली की दादा शांत झाले। खरं म्हणजे दादांचं वय देखील नव्हतं या पद्धतीने आपल्याला सोडून जातील। 1992 पासून दादांचा माझा वैयक्तिक संबंधाला घरोब्याचे संबंध होते। राजकीय जीवनात अतिशय प्रामाणिकपणे सज्जनतेने आलेल्या माणसाचं काम करायचं, मग शहर असेल ग्रामीण असेल या सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय दादांनी त्यावेळेस देखील पाळली। तब्येतीचे कारण जरी असलं, तब्येत खराब जरी असली तर दादा सक्रिय होते आणि जनामानाचे ते त्या ठिकाणी दैवत होते असं म्हटलं तर वागो होणार नाही। या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, माननीय जयंत पाटील साहेब या सर्व वरिष्ठांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जिल्हा राष्ट्रीयच्या वतीने श्री संत मुक्ताई संस्थांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती शांती शांती। या ठिकाणी चर्मकार उठाव संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। आता या ठिकाणी मी चित्रसेन दादा पाटील यांना फक्त 2 मिनिटं देतो, त्यांनी कृपया 2 मिनिटं आपल्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी। राजीव दादांच्या किंबहुना आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला या दुःखातनं बाहेर येणं कठीण आहे। हा धक्का आपल्याला पचवणं कठीण आहे, पण राजीव दादांसोबत नर्सरीपासून तर इंजिनिअरिंगपर्यंत सोबत असलेले आम्ही मित्र आहोत आणि 1 टर्म 2 टर्म 3 टर्म राहिल्यानंतरची जी बॉडी लँग्वेज असते कुठल्याही नेत्याची, पण 50 वर्ष एकाच कुटुंबात सत्ता असल्यानंतर जी बॉडी लँग्वेज असते, जी देहबोली असते, जिल्हाधिकाऱ्यांशी राजूदादा ज्या पद्धतीने बोलत असतील त्याच पद्धतीने गावातल्या शेंबड्या मुलाशी पण बोलत होते। तर दादांची जी ही देहबोली आहे ही चाळीसगावकरांच्या कायम स्मरणात राहिलेली आहे। राजूदादांच्या मित्रपरिवारातर्फे मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या ठिकाणी पाचोऱ्याचे माजी आमदार मान्य दिलीप भाऊ वाघ या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील। कृपया मंचासमोर कोणीही उपस्थित या ठिकाणी उपस्थित राहू नये। आपण सर्वांनी बाजूला, चिराग भाई बाजू को, त्याला विलास। सर्व चाळीसगाव पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी नागरिकांना विनंती आहे, कृपया आपण सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करणार आहोत। त्यावेळेस आपल्या सर्व समाज असतील, संघटना असतील, पक्ष असतील यांचा त्या ठिकाणी आपण उल्लेख करणार आहोत। कृपया आता बाहेरगावून खूप पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचं शोक संदेश आपल्याला ऐकायचे आहेत। त्याच्यामुळे आपणास नम्रपणे विनंती आहे की कृपया कोणीही स्थानिक पातळीवरच्या चिठ्ठ्या पाठवू नये। शोकसभेच्या दिवशी आपल्या सर्वांचा या ठिकाणी श्रद्धांजलीपर शोक संदेश व्यक्त केला जाईल। आदरणीय दिलीप भाऊ। माजी मंत्री माननीय अण्णासाहेब सतीश पाटील
त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. माजी आमदार दिलीप भाऊ वाघ. उपस्थित शोकाकुल हो, काल राजीव दादांची बातमी कळाली आणि धक्का बसला. गेल्या काही वर्षापासून ते थोडा आजाराने त्रस्त होते, परंतु हा काल वेगळा आजार त्यांना आला आणि हार्टमध्ये त्यांचं निधन झालं. खरं म्हणजे त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. मी आणि ते अनेक वर्ष आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये सोबत काम केलं. 9 ते 14 आम्ही विधानसभेचे सदस्य सोबत राहिलो. मी त्यांना जवळून बघितलं की ते लोकांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारं नेतृत्व, नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या थेट त्यांच्या प्रश्नांमध्ये हात घालणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, सातत्याने कामाचा ध्यास असलेलं हे नेतृत्व आज चाळीसगावकरांमधून निघून गेलं. निश्चितपणानं देशमुख परिवारासह या तालुक्यातील त्यांचे स्वर्गीय अनिलदादापासूनचे कार्यकर्ते किंवा राजीवदादापासूनचे नवीन झालेले कार्यकर्ते सगळे आज पोरगे झालेले आहेत. मी सगळ्या देशमुख कुटुंबियांना त्या ठिकाणी दुःख पेलण्याची परमेश्वर शक्ती देवो आणि राजीवदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली मी वाघ कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी अर्पण करतो. ओम शांती शांती. नांदगावचे माजी आमदार अनिलदादा आहेर यांनी कृपया मंच यायचं आहे. आता जिल्हा बँकेचे चेअरमन माननीय संजयजी पवार साहेब या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. शोकाकुल बंधूंनो, आदरणीय राजीवदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित महाराष्ट्रातून आलेले दादांचे सोयरे शंभूराजे, आज अख्खा जिल्हा शांतमय झालेला आहे. काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडली. बऱ्याच लोकांनी लक्ष्मीपूजन आहे त्या परिस्थितीत थांबवलं. 13 ऑक्टोबरला बँकेची मीटिंग असताना राजीवदादांचा काही कामासाठी फोन आला. मी त्यांना म्हणालो, मी आणि MD तुम्हाला भेटायला येतो. ते म्हणाले, एवढी मोठी माणसं तुम्ही मला भेटायला येऊ नका, मी फोनवरच काम सांगतो. थोडक्यात आपल्या विरोधकांशी देखील मितभाषी बोलणारा, कधी या माणसाने विरोधकांना देखील आपल्या मुखातून शिवीगाळ केली नाही. या चाळीसगाव नगरीमध्ये अनिलदादांनंतर अपघाताने राजीवदादा राजकारणात आले आणि आज या चाळीसगाव नगरीचं काम करत असताना, तब्येत बरी नसताना देखील दादांनी या नगराची सेवा केली. राजेसाहेब, हे घराणं पूर्वी राजासारखं राहिलं आणि हा राजीवदादा देखील राजासारखा राहिला. आणि मी तर आज असं म्हणेल की सर्वसामान्यातून आलेला हा राजीवदादा आज अचानक आपल्याला सोडून गेला. हे अतिशय दुःख झालेलं आहे. मी तर एवढंच म्हणेल की राजगडचा राजा आज हरपला आहे. राजगडवरून जी स्वर्गयात्रा निघाली, निश्चितच या माणसाने गरिबांसाठी काय केलेलं असेल हे आपल्या उपस्थितीवरून दिसतं. मी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन या नात्याने व या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचा प्रतिनिधी या नात्याने राजीवदादांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली, सुमनांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. कन्नडचे माजी आमदार माननीय उदलसिंग राजपूत सर या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. आजच्या दुःखाच्या प्रसंगी जेव्हा काल
व्हॉट्सअपवर कळायला लागलं, इतकं शोकाकुल परिस्थिती झाली की लोकांना विश्वास बसत नव्हता की राजूदादा आपल्याला सोडून चालल्या जाईल. आणि इतका धक्का बसला आणि आम्ही लगेच, माझं गाव 18 किलोमीटरवर असल्यामुळे आलो इथं, तर इतके लोक ढसाढसा रडत होते. त्यांचं प्रेम आणि हे सर्व जगाला माहिती आहे की अनिलदादा देशमुख, प्रदीपदादा देशमुख, राजूदादा देशमुख जे कोर्टात केस सॉल्व्ह होत नाही, ते नुसतं राजाच्या दरबारात बसला का सॉल्व्ह होऊन जायची त्याची केस. मी त्याच्या डोळ्यांनी मी पाहायचो. एक असं घराणं होतं, एक खरोखर राजा घराणं आहे, घराण्याचं हे महत्त्व आहे यांचं. या घराण्यातून असं दुःखद घटना झाली. कमी वयात, वडील पण कमी वयात, मुलगा बी, राजूदादा बी चालले गेले, तर खूप हळ लागली लोकांना. खूप लोक पश्चाताप आहे. नागदसारख्या गावात परिसरात एक फटाकासुद्धा फुटलेला नाही, कोणी लहान मुलांनी सुद्धा फटाका फोडला नाही, अशी परिस्थिती. नेते कोणी वारतं, कोणी पण इतकं दुःख कोणाला होत नाही, असं या परिवारातला सदस्य चालले गेला. मला जास्त नाही बोलता, आज या परिवारावर पूर्ण दुःखाचं डोंगर कोसळलं, मतदारसंघात पसरलं, सर्वांना पसरलं, एक सर्वांना दुःख झालेलं आहे. तर मी जास्त न बोलता या परिवाराला दुःखाचं डोंगर पडलेलं आहे. देवाच्या चरणी प्रार्थना करतो की आत्म्याला शीर शांती लाभो. दोन शब्द संपवतो. प्रणाम. या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, जिल्हा युवा आघाडीच्या वतीने तसेच बहुजन आझाद सेना यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आता काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रदीपजी पवार श्रद्धांजली अर्पण करतील. शोकाकुल जन हो, अतिशय जड अंतकरणानं आज राजूदादांना आपण अखेरचा निरोप देण्यासाठी ते जमलेलो आहोत. कैलासवासी अनिलदादांना याच ठिकाणी आपण अखेरचा निरोप दिला होता आणि आज राजूदादांना निरोप द्यायचा अतिशय दुःखद प्रसंग आपल्या सगळ्यांवर ओढवला आहे. राजूदादा म्हटले म्हणजे त्यांची ती गिरणा धरणातून चाळीसगावकरांना पाणी पाजण्याची धडपड आम्ही डोळ्याने बघितलेली आहे. त्यांचा निर्धार होता की गिरणा धरणातनं पाईपलाईनने या तालुक्याला पाणी पाजणार, आणि त्यांनी ते पाजलं. आणि आज सगळ्या तालुक्यात परिसरात त्यांच्या मोठ्या कामाची आज त्यांच्यामध्ये खुणगाड लोकांनी मानलेली आहे. मित्रांनो, अनिलदादा असोत किंवा राजूदादा असो, यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र या कुटुंबाला ओळखतो. आज सकाळपासून आमच्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब असोत, लातूरचे आमदार माननीय अमित देशमुख साहेब असोत, विलासराव देशमुख, कैलासवासी विलासराव देशमुखांचे आणि या कुटुंबाचे अतिशय घरगुती संबंध, नंतर पुण्याचे आमचे उल्हास पवार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, त्यांनी खंत व्यक्त केली की अशा प्रसंगी मी उपस्थित राहू शकत नाही, परंतु त्यांच्या सद्भावना, त्यांची अंतिम श्रद्धांजली त्यांनी त्यांच्या वतीने मला मागण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. म्हणून मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं संपूर्ण आमच्या जळगाव जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सगळ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय कैलासवासी राजूदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. कृपया सर्व श्रद्धावंतांना विनंती आहे, कृपया अंत्यसंस्काराच्या चबुतऱ्यापासून कुटुंबातील व्यतिरिक्त बाकी त्यांनी सहकार्य करावं आणि स्थानिकांनी शोकसभेच्यासाठीची जी स्थानिक शोकसभा आहे ती आपण सर्वपक्षीय येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करून घेणारच आहोत. तिची बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल. कृपया फक्त बाहेरगावातून आलेल्या सन्मान्यांना संधी देण्यात येईल याची विनंती. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार यांनी मंचावर यायचं आहे. आता या ठिकाणी येरोंडलचे माजी आमदार मान्य महेंद्रसिंग पाटील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. कैलासवासी राजीवदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व शोकसंतप्त बंधूंनो, आज खरं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये उत्साह आहे, उत्सव आहे. दिवाळी सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा उत्सव आहे. पण आज दिवाळीच्या सणाला या चाळीसगाव तालुक्यावर मतदारसंघावर आज शोककळा पसरलेली आहे. केवळ दादांच्याच घरात नाही तर सगळ्या चाळीसगाव तालुक्याची, मी रस्त्याने आलो, परिस्थिती बघत आलो,
की उत्साह जाणवलाच नाही मला, कारण की एवढा मोठा हिरा तुमचा आज हिरावून नेला आहे नियतीने. या राजीवदादांच्या कुटुंबाशी माझे संबंध हे अनिलदादांपासून आले मित्रांनो. आणि हे कुटुंब असं होतं या चाळीसगाव शहरातलं आणि तालुक्यातलं की यांच्याजवळ सत्ता असो नसो यांची गादी कायम होती, राजगादी होती ती. अनिलदादा कधी आमदार झाले नाहीत आयुष्यात, पण आमदारापेक्षा देखील जास्त महत्त्व अनिलदादांना कायम या तालुक्यात दिलं. हे माझ्या डोळ्यांनी मी बघितलेलं आहे. 5 पिढ्या यांच्या चाळीसगाव तालुक्यावर सत्ता गाजवत आहेत. मी आता विचारलं की राजीवदादा, अनिलदादा, रामरावदादा, फकीरराव बाबा, त्याचं फार जुन्या काळातले, पण तेही त्या काळामध्ये या नगरपालिकेचे अध्यक्ष होते असं मला कळलं. आणि राजीवदादा माणूस कसा होता हो, कुठलाही आक्रस्ताळेपणा नाही, कुठलाही स्टंट नाही, शांत संयमी स्वभावाचा माणूस. चाळीसगाव तालुक्याला बऱ्याच मोठ्या देणग्या देऊन गेल्या. वरखेडे लोंढेसारखा तुमचा एक मत प्रकल्प, त्याची मुहूर्तमेढ राजीवदादांनी केली. तुमच्या गावाला पाणी नव्हतं, ते अत्यंत चांगलं आणि शुद्ध पाणी पाजण्याचं पुण्य देखील राजीवदादांनी घेतलं. आणि त्याचं प्रतीक मला आज दिसतंय की हजारोंच्या संख्येने लोक त्यांना शेवटच्या निवेदनासाठी आलेले आहेत. खरं म्हणजे म्हटलं जातं की शेवटचे फळं व्हावे गोड, तसंच ज्याच्यासाठी दादांनी अट्टहास केला होता त्याची पावती आज मिळालेली आहे. पण नियत ते की हे बघायचं म्हणजे भाग्य त्याला नसतं. आता दादांनी डोळे लावलेले आहेत. दादांचे जर डोळे परमेश्वराने क्षणभर उडून दिले असते तर दादांना आज दिसलं असतं की काय कमाई त्यांनी जनसामान्यांमध्ये केलेली. स्वतःची वैयक्तिक कमाई, बँक अकाउंटची, ही कोणाला कधी कळत नसते लोकांना. पण खरी कमाई ही आहे की दादा इथे करून गेले म्हणून दादांना देण्यासाठी सण सोडून आज या दुःखामध्ये लोक सहभागी व्हायला आलेले आहेत. अत्यंत चांगला आणि कर्तबगार माणूस आज कमी वयामध्ये गेला. आता वास्तविक आम्ही 70च्या वरती गेलेलो आहोत, दादा 55चे होते. पण हा नियतीचे संकेत असतात, ते कोणाच्या हातात नसतं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या शोकप्रसंगी दादांना शेवटचा निरोप देतो, श्रद्धांजली वाहतो. आणि परमेश्वर, हे तर आपला औपचारिकता आहे. तुमच्या कर्मावरून तुम्हाला तिथे कुठला बर्थ मिळणार आहे, लोअर मिळणार आहे का अपर मिळणार आहे, स्वर्ग मिळणार आहे की नरक मिळणार आहे, हे ठरत असतं. दादांना तर निश्चितच स्वर्गच मिळणार आहे. पण तरी देखील आपण परमेश्वराला प्रार्थना करूया की परमेश्वर दादांच्या आत्म्याला सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला दुःखाचा आघात पेलण्याची ताकद त्यांच्या कुटुंबाला देवो. याच निमित्ताने मी ते बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. कैलासवासी अनिलदादांचा समर्थ वारसा राजूदादा सांभाळत होता. 9 ते 14 या कालखंडामध्ये आम्ही बरोबर आमदार झालो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राजूदादा सत्ताधारी पक्षात होते आणि आम्ही विरोधी बाकावर नाथाभाऊंच्या नेतृत्वात काम करायचो. पण जळगाव जिल्ह्यातले सगळे आमदार ज्या संयमाने विधानसभेमध्ये प्रश्न मांडायचे, नाथाभाऊंची आक्रमकता आणि समोरून राजूदादांसारखे अभ्यासू अशा प्रकारचे आमदार या जिल्ह्याच्या विकासासाठी त्या काळात काम करायचे. खरं पाहिलं तर अनिलदादांसारखं डॅशिंग नेतृत्व या जिल्ह्यामध्ये झालं नाही. 27 वर्ष तब्बल नगराध्यक्षपद अनिलदादांनी सांभाळलं आणि जो समर्थ वारसा आमचे शंभूराजे या महाराष्ट्रामध्ये सांभाळत आहेत. कैलासवासी अनेक माणसं जसा एक प्रकारचा राजदरबार चालवायचे, तशा प्रकारचं त्यांच्या दरबारामध्ये सामान्य माणसाला न्याय मिळायचा आणि अनिलदादांकडे एखादा प्रश्न गेला तो सुटायचा. राजूदादा वेगळ्या अर्थाने संयमी होते, त्यांच्याकडे संयमाने हे सगळे प्रश्न सुटायचे. अशा प्रकारचं लोकभिमुख नेतृत्व राजूदादांच्या रूपाने या जिल्ह्याला लाभलं होतं. चाळीसगावच्या विषयी बोलायचं झालं, एखाद्या आमदारला 5 वर्ष मिळणारा कालखंड हा अत्यल्प असतो. विधानसभेमध्ये नवीन आमदारला काम करताना खूप अडचणी असतात. पण या शहराचा प्रामुख्याने महत्त्वाचा प्रश्न, ज्या शहराने प्रचंड मतदान राजूदादांना त्या काळात केलं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या गावाला प्रचंड प्रमाणात भेडसावत होता. त्यावेळेला गिरणीतलं पाणी आमच्या प्रत्येक मायमाऊलीच्या दारापुढे नळांना आलं पाहिजे, ही एक प्रामुख्याने भूमिका घेऊन ते आजरामर झालेले आहेत. वयाच्या 53-55व्या वर्षी मृत्यू येणं हे आघाती आहे, सगळ्यांना दुःख देणारं आहे. आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला ही वार्ता पसरली तर आज जसं जळगाव जिल्ह्यावर हे दुःख आहे, चाळीसगाववर दुःख आहे, आमच्या जिल्ह्यात देखील राजूदादांच्या दुःखाचं सावट आहे. मी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या वतीने राजूदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आमचे चेअरमन आणि आमच्या संचालक मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वरदादांना सद्गती दिवाशी भगवंतचरणी प्रार्थना. नागपूर संस्थानचे राजे आदरणीय मुदुजी राजे भोसले या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. आमचे मावस बंधू, आमच्या सर्व धाकट्या मावशींचे चिरंजीव राजू दादा अचानकपणे आपल्यामधून निघून गेले. परवाच त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. मी साताऱ्यात होतो आणि त्यावेळेस मी ते साहेबांच्या भेटायला त्यावेळेस जात होतो. त्यावेळेस राजूदांशी बोलणं झालं आणि पुन्हा म्हणे मी 2 दिवसात दादा बोलतो. आणि तो दुसरा दिवस म्हणजे इथं येण्याचाच योग आला त्यांच्या मृत्यूनिमित्त. अत्यंत कमी वयात आमच्या अंगाखांद्यावर खेळलेलं आमचा भाऊ आमच्यामधून निघून गेला. अत्यंत उत्कृष्ट वारसा चालवला आपल्या आजोबा पणजोबापासून आणि तो कायमस्वरूपी सगळ्यांच्या हृदयामध्ये कायम ठेवला. असं कर्तृत्व एवढ्या कमी वयात हे सर्व लोक करू शकत नाही. असं कर्तृत्व त्यांनी केलं. महाराज ऑफ नागपूर ट्रस्ट फक्त 40 गाव धुळे आजूबाजूच्या जिल्ह्यामध्येच काल दिवाळी नाही मनवली गेली, पण आमच्या महाराजा नागपूर ट्रस्टमध्ये बी त्यांचं येणं जाणं असल्यामुळं तिथले सगळे आमचे कार्यकर्ते खूप अटॅच होते आणि त्यामुळं काल सगळ्यांनी दिवाळीचं लक्ष्मीपूजन रद्द केलं. म्हणून फक्त आपल्याच इथे सीमित नाही, पण नागपूरला बी त्यांचा एक मोठा चाहता वर्ग होता. नागपूरकर भोसले राजघराणं संपूर्ण महाराष्ट्राचं सातारा, कोल्हापूर, नागपूर आणि तंजावर आम्ही सगळे हे भोसले राजघराणं या दुःखामध्ये सहभागी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो. आपल्या सगळ्यांना 40 गावकरांना संपूर्ण लोकांना ही शक्ती ईश्वर देव की त्यांचं दुःख सहन करण्याची शक्ती आपल्याला देव. धन्यवाद. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक सुनीलजी कडासने साहेब या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. आजचा हा दुःखाचा दिवस तुमच्या आमच्या सगळ्यांच्या नशिबी टाकून निघून गेलेले राजूदादा, या लहानपणापासूनची मैत्री आमच्या दोन्ही कुटुंबांचा गोतावळा. म्हणजे आम्हाला हेही कळत नव्हतं की आम्हाला किती मावश्या आहे. अशा प्रकारचे आमचे संबंध वडिलांपासून आईंपासून. तेव्हाची दोस्ती यारी आजपर्यंत टिकली, भावासारखे संबंध. परंतु नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही. आलेला माणूस जाणार आहे, जो येणार तो जाणार आहे. आणि परंतु जाणं असं चटका लावून मनाला दुःख देऊन अचानक कुठलीही पूर्वसूचना न करता काहीही न बोलता अचानक या वयामध्ये इतकं कर्तृत्व, वडिलांचा आईचा वारसा, सुवर्णमावशी, अनिल दादा या दाम्पत्याचे चिरंजीव म्हणून नाव लौकिकाला साजेसं काम करून कमी वयात गेलेले राजू दादा. ते म्हणतात की सगळं गाव शांत आहे, सगळे बाजारपेठ बंद आहे. म्हणतात की बिछड़ा वो इस अदा से, बिछड़ा वो इस अदा से के वीरान कर गया, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया. शेवटी भारतीय तत्वज्ञानामध्ये म्हटलेलं आहे की आत्मा अमर आहे. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे की जे जे सर्वत्र सर्वी ही देही, जे याकरिता घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. तुमच्या आमच्यात असलेलं चैतन्य आणि आज या गावचं चैतन्य, आमच्या हृदयाचं चैतन्य निघून गेलेलं आहे. मला तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगावासा वाटतो इथे या क्षणी की आम्ही जातो आता कृपा असू द्यावी, सकाळा सांगावे विनंती माझी.
आम्ही जातो आता, कृपा असू द्यावी सकळा सांगावे विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, श्रीरंग वैकुंठी बोलवतो. अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित गुप्त झाला तुका. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हिची भेटी, येथून या जन्म तुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया. येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबभाऊ यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय डॉक्टर सतीश अण्णा पाटील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतात. स्वर्गीय राजूदादा देशमुख यांना शेवटचा निरोप द्यायला आलेले आप्तेष्ट नातेवाईक, या कुटुंबावर प्रेम करणारे सर्वच सहकारी बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज राजूदादाला श्रद्धांजलीची वेळ आमच्यावर येईल हे कधी मनाला वाटलं नाही. पण नीती पुढे कोणाचं चालत नाही. कैलासवासी अनिल दादांचा वारसा कोण चालवेल हा प्रश्न त्या काळात होता. पण अनिल दादानं नंतर राजूदादानं ही सारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. नुसता शहराचाच नाही, तो तालुक्याचा खऱ्या अर्थानं तारणहार ठरला. नगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत राजूदादाची जी झेप ठरली ती लोकांच्या सहकार्यामुळे, आशीर्वादामुळे. प्रचंड विश्वास या घराण्यावर जनसमुदायाचा होता. 2009 साली राजूदादा पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर या तालुक्याला भेडसावणारा, शहराला भेडसावणारा प्रश्न राजूदादाच्या माध्यमातून सुटलेला आपण पाहिला. चाळीसगाव शहराचा पाणी पुरवठा योजना असेल, या तालुक्याला वरदान ठरणारं वरखेड लोंढ धरण असेल, याची मुहूर्तमेढ राजूदादानं आपल्या नेतृत्वानं त्या ठिकाणी निभवली. एक लाडकं व्यक्तिमत्व. अनिल दादा एक खमक्या नेता होता, पण राजूदादा खऱ्या अर्थानं गोरगरिबाच्या बरोबर राहणारा, त्यांना न्याय देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून कशी करता येईल हा प्रश्न राजूदादानं सातत्यानं ठेवला. 2019ला अतिशय कमी मतानं राजूदादा हरला. 24ची निवडणूक लढावी अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, आदरणीय शरद पवार साहेबाची देखील होती. पण राजूदादानं सांगितलं की साहेब माझी तब्येत बरी राहत नाही, मला मणक्यांचा त्रास आहे, आणि स्वतःहून त्यानं उमेदवारी नाकारली. पण जनतेच्या हृदयात त्यानं स्थान निर्माण केलं असल्यामुळे राजूदादावर तेवढी श्रद्धा होती. आम्ही त्या दिवशीचा तो क्षण पाहिला की जयंत पाटील आले होते, शहरातून मिरवणूक होती आणि राजूदादाला लढावं ही प्रत्येक माणसाची इच्छा होती. लोक वरून पुष्प टाकत होते, पण राजूदादा तब्येतीमुळे बाजूला सरकले. पण असं वाटलं नाही की राजूदादा अचानक आपल्यातून जाईल. काल 10:30-11च्या दरम्यान एक फोन आला की राजूदादाला खाड्या काट्याक आलेला आहे आणि त्यांना धुळ्याला नेत आहेत. विश्वास बसत नव्हता, डोळ्यात अश्रू होते. वय नाही, 54-55 वय, हे काही जाण्याचं वय नाही, पण नीतीपुढे ते चाललं नाही. धुळ्याला नेत असतानाच मला वाटतं इथेच थोडंसं अत्यवस्थ परिस्थिती तयार झाली होती आणि राजूदादा आपल्याला सोडून गेला. या घराण्याशी गेल्या अनेक वर्षाचा संबंध. मग राजूदादा असतील, अनिल दादा असतील, जो दिलेला शब्द आहे तो पाळण्याची क्षमता या घराण्यात होती. त्यामुळे फक्त देशमुख कुटुंबाचंच नुकसान झालं नाही. आज चाळीसगाव तालुका शहर दिवाळीसारखा सण असून देखील दिवा पेटलेला नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जर पाहिलं तर दुःख आहे. पण शेवटी नीतीला ज्या मान्य असतं ते आपल्याला सगळ्यांनाच ॲक्सेप्ट करावं लागतं, स्वीकारावं लागतं. असा एक चांगला नेता, उमदं नेतृत्व आपल्यातून गेलं आहे. मी माझ्या तामसवाडीच्या पवार परिवाराच्या वतीनं, पारोळा एरंडोल भडगाव मतदारसंघाच्या वतीनं, जळगाव जिल्ह्याचा माजी पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्याच्या वतीनं, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. परमेश्वर त्याच्या आत्म्याला चिरशांती सदगती देवो ही देखील प्रार्थना करतो. ओम शांती. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर.
या मतदारसंघाचे माजी आमदार कैलासवासी राजीवदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली मान्यवर मंडळी, शोकाकुल बंधूंनो, काल सकाळी दादांना अटॅक आल्याची बातमी कळाली. निरोप मिळाला की तब्येत सिरियस आहे. इथल्या हॉस्पिटलमधून मंगेशदादा सोबत घेऊन धुळ्याला जात होते. त्यांच्याशी बोलणं झालं. ते म्हटलं की आप्पा परिस्थिती कठीण आहे, परंतु आपण प्रयत्न करू. धुळ्याला पोहोचलो, तिथून परत यावं लागलं. अतिशय दुर्दैवी घटना काल ही घडली. संपूर्ण तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते कालपासून. 2009 ते 14 आम्ही सोबत विधानसभेमध्ये काम केलं. मी मंत्री असताना सातत्यानं राजीवदादा मतदारसंघाच्या कामाच्यासाठी पाठपुरावा करायचे धडपड करत होते. अनेक विकासाची कामं करण्याचा प्रयत्न त्यांनी या मतदारसंघामध्ये केला. अजात शत्रू असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. विरोधक असले तरी सौम्य भाषेत त्या पद्धतीनं त्यांची विरोधाची भूमिका ते निभवत होते. मला मंगेशदादा 2-3दा बोलले मगाशी मागे की विरोधक असावा तर राजीवदादासारखा खानदानी विरोधक असावा. कधीही टोकाच्या विरोधामध्ये त्यांनी मला विरोध केला नाही. अशा पद्धतीचं एक सर्वांना आवडणारं हे व्यक्तिमत्व होतं. सातत्यानं नगरपालिकेच्या माध्यमातून, विधानसभेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये त्यांनी कामं करण्याचा प्रयत्न केला. कैलासवासी अनिलदादांपासून ह्या घराण्याचे आमचे जवळचे संबंध आहेत, नात्याचे संबंध आहेत. अनिलदादासुद्धा ह्या तालुक्यामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारचं डॅशिंग व्यक्तिमत्व होतं. आदरयुक्त दरारा त्यांचा होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये कामं केलीत. अजूनही त्यांच्यापासून आजपर्यंत राजूदादांच्या सोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी दादांच्या सोबत राहिलेले आहेत. आज खूप मोठं दुःख आपल्यासमोर निर्माण झालेलं आहे. कालपासून ह्या तालुक्यामध्ये दिवाळीसारखा सण असतानासुद्धा लोकांच्यामध्ये, जनतेमध्ये अतिशय दुःखाचं वातावरण बघायला मिळालं. मी परमेश्वराला प्रार्थना करतो की कैलासवासी राजूदादांना चिरशांती लाभू दे. माझ्या परिवाराच्या वतीनं, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवारसाहेब, राज्याचे नेते तटकरे साहेब यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली करतो. ओम शांती शांती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे निरीक्षक मान्य भास्करराव काळेसाहेब या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. कैलासवासी राजूदादा देशमुख यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित सर्व देशमुख कुटुंबावर प्रेम करणारी सर्व मंडळी, राजूदादा आणि त्यांचे लहाने बंधू हे आमच्या इकडचे जावई आणि सातत्यानं या कुटुंबाशी बऱ्याच दिवसापासून, अनिलदादापासून एक चांगला संबंध या कुटुंबाशी आला. मागच्या वर्षी या जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून मला या ठिकाणी पवारसाहेबांनी जबाबदारी दिली. त्यानंतर सातत्यानं या गावामध्ये सर्व आमच्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा करत असताना की राजूदादाचा स्वभाव अतिशय शांत, संयमी आणि प्रत्येक गोष्ट बोलताना, तुला मोलाची बोलताना एक करारा असा त्यांचा स्वभाव होता. या ठिकाणी सतीश अण्णांनी सांगितलं की मागच्या विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी तिकीट पवारसाहेबांनी दिलं होतं, परंतु तब्येत चांगली नसल्यामुळे त्यांनी ते नाकारलं. परंतु सातत्यानं एक पक्षाचं चांगलं काम करत असताना या भागामध्ये अनिलदादा गेल्यानंतर या घराण्याचं संपूर्ण नाव त्यांनी या ठिकाणी कमावलं. प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक कुटुंबाच्या, सर्व आप्तेष्ट नातेवाईक असतील, सर्व धर्मियामध्ये एक आदराचं स्थान या ठिकाणी निर्माण केलं. आणि कमी वयामध्ये, अत्यंत कमी वय असताना त्यांना अटॅक येऊन ते गेले. आपल्या सर्वांवर, त्यांच्या कुटुंबावर जे दुःख झालं
त्या दुःखातून ईश्वर आपल्या सर्वांना त्या टिकून शक्ती देव अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दादांना ईश्वरचरणी चांगली जागा मिळो असे माझ्या काळे कुटुंबाच्या वतीनं, आमच्या मेहकर वासियाच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहून थांबतो. आपल्या पाचोरा भाडगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय किशोरप्पा. कैलासवासी राजूदादा यांच्या अंत्यविधीसाठी आलेले सर्व शोकाकुल जनहो, खरं म्हणजे जेव्हा दादांचा गेल्याचा फोन आला त्यावेळेस विश्वासच बसत नव्हता की असं होईल. काल दिवाळीसारखा सण होता, परंतु ज्या मिनिटापासून फोन आला तेव्हापासून तर आतापर्यंत चेहऱ्यावर मला वाटतं हसूसुद्धा आलं नाही, दिवाळीचा आनंदसुद्धा घेता आला नाही. जर आमच्यासारख्यांची अशी अवस्था असेल तर या चाळीसगाव तालुक्यातल्या दादांवर प्रेम करणाऱ्या किंवा या देशमुख परिवारावर प्रेम करणाऱ्या या चाळीसगाव तालुक्याची काय परिस्थिती असेल असं वाटत होतं. परंतु येताना पाहिलं तर मला वाटतं आज चाळीसगाव शहरातलं एक सुद्धा दुकान आपल्याला उघडं दिसणार नाही, एवढं मोठं प्रेम दादांच्या आणि या देशमुख परिवारावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. एक अतिशय अजात शत्रू असं व्यक्तिमत्व की ज्यांनी जीवनात कधीही कोणाचंही वाईट होणार नाही, न कळत झालेलं वाईटसुद्धा आत्मपरीक्षण करणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांमधून निघून गेलेलं आहे. त्यांना परमेश्वर शांती देव. त्या कुटुंबाला ही जी शोककळा पसरलेली आहे त्यांना सांभाळण्याची शक्ती परमेश्वर देव, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. ओम शांती. आता या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण श्रद्धांजली अर्पण करतात. आपल्या सर्वांचे लाडके, जनमानसात जनमनात राजकारणाच्या पलीकडे ज्यांचं आदराचं स्थान या चाळीसगावकरांच्या मनात कायम राहिलं, अशा लोकनेत्यास अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित शोकाकुल बंधूंनो, खरं तर अनेक मान्यवरांनी राजूदादांचे गुण सांगितलेत. राजूदादांना आपण सगळीच लोक जवळून ज्यावेळेस पाहतो तर मला असं वाटतं की राजकारणात अलीकडच्या काळात एवढा संयमी, एवढा निष्कलंक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन सर्व समाजांप्रती आदर ठेवणारा नेता घडणं दुरापास्त आहे. आज चाळीसगाव तालुका आणि परिसर अशा नेत्याला मुकलंय. खरं तर राजूदादा आणि मी राजकीय जरी विरोधक असलो, परंतु आज नाही तर अनेक वेळा माझा राजकीय विरोधक खानदानी आहे हे मी वारंवार कायम सांगत होतो. आणि आज खरं तर चाळीसगाव तालुक्याला शोककळा बसरलीच आहे, परंतु देवाने माझ्यावर जो अन्याय केला आहे की माझा खानदानी विरोधक माझ्यापासून हिरवला आहे, की जे राजकारणात कधीही कोणाच्या नशिबात नसतं अशी लोक माझ्यासमोर विरोधक होतीत. आज खरं तर त्यांनी राजकारणात कायम काही पथ्य पाळली. मला चांगलं आठवतं, म्हणजे अगदी त्यांच्यावर गेल्या प्रत्येक निवडणुकीत कुठलंही निवडणूक झाली असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट, जिल्हा बँक, विधानसभा, लोकसभा, कुठल्याही निवडणुकीमध्ये या परिवारावर अगदी खालच्या स्तरावर आरोप करण्याचं काम जरी राजकारण म्हणून झालं असेल, परंतु कधीही त्यांनी कोणालाही प्रतिउत्तर दिलं नाही. एवढा संयम कायम राजूदादांमध्ये मी पाहिला. आज एक संयमी आणि ज्याला आपण म्हणतो की मायेची आधार देणारा एक नेता हरवला आहे.
अनेक लोकांना राजूदादांनी राजगडला राजाश्रय दिला, अनेक लोकांना नोकरीच्या माध्यमातून आयुष्याची रोजीरोटी दिली. कधीही या परिवाराने अगदी अलीकडच्या कारणात आपण जे पाहतो की ज्या पद्धतीने राजकारण चाललंय, परंतु अपवादात्मक जर कोणी असेल तर निश्चित राजूदादा असतील, हे देखील आवर्जून आज सांगावंसं वाटतं. कितीतरी अशा आठवणी असतील. मी एकदा आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच माझी त्यांची समोर एक दोनदा भेट झाली, स्वाभाविक बोललो ना. एकदा मंत्रालयात मी ज्यावेळेस भेटलो तर मी त्यांचा नतमस्तक होऊन नमस्कार केला, तर माझ्या आजूबाजूचे दोघं लोक म्हटले, मी म्हटलं त्यांचं माझं विधानसभा संपली, त्यांचं माझं वैर संपलं. राजकारणाच्या पलीकडे ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि राजकारण इतकं टोकाचं करायचं नसतं. कधीही कुठल्याही निवडणूक गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही राजकीय विरोधक म्हणून या तालुक्याने आम्हाला दोघांना पाहिलं, पण मी जर 50% पाळलं असेल तर माझ्यापेक्षा त्यांनी 100% पाळलं. एकही शब्दाने त्यांनी कधीही मला दुखवलं नाही. राजकारणात त्यांना काही लोकांनी उचकवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला तर त्यांच्या जवळच्या लोकांनी मला सांगितलं, विरोधकांचा मोठ्या मनानं स्वीकार करणारा नेता की त्याचं काम चांगलं आहे तर चांगलंही म्हटलं पाहिजे, आज असा नेता या तालुक्याने गमावला आहे. खरं तर आज अनेक लोकांच्या दिवाळीच्या वेळेसारख्या काल भाऊ आमच्याकडे परिस्थिती अशी झाली की खरंच काही घरांमध्ये दिवाळी साजरी झाली नाही. काल म्हणजे शुकशुकाट या तालुक्याने पाहिला. शेवटच्या क्षणी ज्या वेळेस मी तो क्षण जवळून पाहत होतो त्यावेळेस काय करावं काय नाही करावं, मी गिरीश भाऊंना बोललो की आपल्याला काही व्यवस्था कशी करता येईल. मला म्हटलं तू फक्त धुळ्याला पोहोच, तिथून काही परत व्यवस्था करायची असेल तर आपण मुंबईला शिफ्ट करू. पाहिजे तेवढं प्रयत्न करता आले असते, परंतु ते सर्व प्रयत्न परमेश्वराने असफल ठरवले. परमेश्वराने या तालुक्याला जगमान्य सर्वमान्य असलेला, तालुक्याची मान्यता असलेला नेता आज आपल्यातनं नेला. खरं तर एखाद्या पदामुळे त्या राजकीय नावाला त्या व्यक्तीला महत्त्व प्राप्त होतं, परंतु राजूदादांना त्या पदामुळे नाही तर त्या नावामुळे त्या पदाला महत्त्व प्राप्त झालं होतं. असा नेता आज या तालुक्याने गमावला आहे. खरं तर त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे, पण एक राजकीय सामाजिक जीवनात जगत असताना त्यांनी केलेल्या कामाचा, सामाजिक जीवनात उभा केलेल्या काही गोष्टींचा परिपाठ त्यांनी जो घातला आहे की राजकारणात काय वागावं किंवा काय नाही वागू नये, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कायम आयुष्यभर प्रेरणादायी राहील असा परिपाठ राजकीय जीवनात त्यांनी घातला आहे. निश्चित या परिवाराविषयी, त्यांच्याविषयी आयुष्यभर कायम मनात आदर तर राहीलच, परंतु या निमित्तानं खरं तर आपण सर्वच राजकीय जीवनात जगणारी सगळी लोक आहोत. अशी लोक ज्यावेळेस समाजातनं जातात तर त्या परिवाराचीच हानी होत नाही तर निश्चित तालुक्याची हानी होते. गावात कुठलीही घटना घडली असेल, वाईट घटना घडली असेल, सर्व समावेशक भूमिका घेण्याचं काम कायम या परिवाराने केलं. 4-8 दिवसापूर्वीच प्रदीपदादांनी, मी एका कार्यक्रमाला सीतामाईनगरमध्ये होतो आणि मी प्रदीपदादांना बोललो की मी स्वर्गीय सुवर्णाताईंच्या नावाचं उद्यान आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व परिवाराने ह्या कार्यक्रमाला यावं, राजकारण बाजूला ठेवू. दादाही म्हटलं की निश्चित जर काम असेल तर मीही येण्याचा प्रयत्न करेल. मला काय माहिती की आज असा दिवस येईल की आज दादांच्या अंत्यविधीला आम्हाला हजर राहावं लागेल. एवढं मोठं दुःख आज तालुका सगळ्या डोळ्यांनी पाहतोय. प्रत्येकाच्या मनात दुःख आहे. अनेक लोकांना म्हणजे राजकीय जीवनात काय मदतीची भूमिका घेतली असेल, कोणाला तरी कुठेतरी रोजीरोटी लावलं असेल, अशा भूमिकेतला नेता आज हरपलाय. या नेत्याला नतमस्तक होतो आणि कायम या प्रवासासोबत त्यांच्या आयुष्यातले काही दिलेली समीकरणं ही पाहण्याचा आपण प्रयत्न करू. ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी असेल. चाळीसगाव तालुक्याच्या वतीनं, व्यक्तिशः भारतीय जनता पार्टी सर्वच पक्षांच्या वतीनं मी त्यांना विनम्र अशी आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी महामंडलेश्वर 1008 हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करते. जातस्य ध्रुवं मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्माद परिहरेर्थे न तुम शुचितुमर्हसि उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या न्यायाला अनुसरून श्री माननीय
वैकुंठवासी राजूदादा आपल्यातून निघून गेले आणि प्रभूचरणी लीन झाले. जी व्यक्ती जन्माला येते त्या व्यक्तीचा मृत्यू हा अटळ असतो. ज्या दिवशी औषध निर्माण झालं त्या दिवशी त्याच्यावर एक्सपायरी डेट ही टाकले गेली. ज्या दिवशी नोकरीला मनुष्य लागला त्या दिवशी त्याची रिटायरमेंटची तारीख ही निश्चित झाली. त्याप्रमाणे ज्या दिवशी मनुष्य जन्माला आला त्या दिवशी त्याचा मरणाचा दिवस निश्चित झाला. कुठं जाणार आहे, कसा जाणार आहे, त्याला निमित्त काय घडणार आहे, हे सर्व नियोजन असतं परमात्म्याचं. याप्रमाणे दादा निघून गेले. पण मरावे परी कीर्तिरूपे उरावे. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची वरी कीर्ती मागे. सुरत से कीर्त बडी बिन पंख उड़ जाए, सुरत तो जाती रही कीर्त कबू न जाए. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, अब ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. या प्रकारचं जीवन दादा जगले. खूप चांगल्या प्रकारचं नेतृत्व चाळीसगावमध्ये त्यांनी केलं. ते आमदार असताना आश्रमामध्ये आले आणि सांगितलं, माऊली तुम्हाला या ठिकाणी कशाची गरज आहे. मी म्हटलं कीर्तनासाठी सभामंडप लागतो, त्याची गरज आहे. त्यांनी काहीच मागं पुढं न पाहता त्यांनी कीर्तनाचा सभामंडप आणि त्या ठिकाणी दिला. आणि ज्या ज्या वेळेला कोणीही फोन केला असेल त्या त्या वेळेला तो गरिबानं केला का श्रीमंताने केला, पदाधिकाऱ्याने केला की जो पदावर नाही त्यांनी केला, त्याचा विचार न करताना जे काम असेल ते त्यांनी केलं. अतिशय अनिलदादा होते त्यावेळेला संपूर्ण चाळीसगाव तालुक्याला त्यांचं झाकण होतं. दादा गेले, झाकण गेलं, परंतु त्या झाकणाचं काम या ठिकाणी राजूदादानं केलं. पण ते झाकणही आज निघून गेलं. खरोखर सर्व चाळीसगाव तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यातल्या त्यात देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. हे दुःख सहन करण्याची परमात्म्याने सर्वांना शक्ती द्यावी, त्या कुटुंबाला शक्ती द्यावी, त्या परिवाराला शक्ती द्यावी ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि संपूर्ण चाळीसगाव तालुक्याच्या नाही तर जळगाव जिल्ह्याच्या, नाशिक जिल्ह्याच्या आणि संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व भाविकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. आणि भगवान परमात्मा त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना निश्चित त्यांच्या चरणाजवळ जागा देणारच आहे. आणि खरं म्हणजे आज राजूदादा गेले असं मला वाटत नाही, तर ते सर्वांच्या हृदयामध्ये जाऊन बसले आणि सर्वांच्या रूपाने ते या ठिकाणी उपस्थित आहे असं मला वाटतं आहे. खरोखर चांगल्या प्रकारचं कार्य केलं. भगवान परमात्मा त्यांना जागा देऊ त्यांच्या चरणाजवळ आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त हो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि हे भावपूर्ण आदरात्मक श्रद्धांजलीचे 2 शब्द संपुष्टात घेतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती माननीय अरुणभाई गुजराती, तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अजितजी चव्हाण यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आता माजी खासदार माननीय उन्मेषदादा पाटील श्रद्धांजली अर्पण करते. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला सर्व शोकाकुल परिवार निशब्द झालेला आहे. दादांच्या अचानक जाण्यानं जो आघात केवळ परिवारावर नाही, तालुक्यावर नाही, तर जिल्हावासियांच्या मनावर जो झालाय तो सावरण्यासाठी खऱ्या अर्थानं दादांच्या रूपानं स्वर्गीय अनिल दादांचा जो समतेचा वारसा होता, सर्व धर्मियांना जातपात न मानता सोबत घेऊन चालण्याचा वसा जो होता, तो दादांनी गौरवशाली परंपरा पुढे चालू ठेवली. असा खरा समतेचा दूत आज हरपलाय. त्याचबरोबर स्वर्गीय दादांनी ज्या पद्धतीने चाळीसगावकरांच्या पाण्याची तहान भागवली, भगीरथ म्हणून त्यांनी नाव गमवलं, त्याच अनिल दादांच्या विचारावर दादांनी देखील गिरणीतून पाणी आणून चाळीसगावकरांना भगीरथ म्हणून तहान भागवली आहे. आणि म्हणून मनावर राज्य नव्हे तर अधिराज्य करणारा असा राजा, नावाने नाही तर खरोखर त्या ठिकाणी कृतीने असणारा हा राजा आज आपल्या सगळ्यामधून गेल्याचं दुःख प्रत्येक घटकांना त्या ठिकाणी आहे. MIDCच्या धूळ झटकत उद्योगाची मोडतोमेड देखील करणारा राजा हाच होता, ज्यांनी तरुणाची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज ओळखली. आणि म्हणून आज उपस्थित सर्व घटकांच्या वतीनं
सर्व संस्था सर्व पक्ष आलेल्या सगळ्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादांच्या इच्छा आशा आकांक्षा पूर्ण करणे हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होईल. ओम शांती शांती शांती. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय जयवंत पाटील साहेब, तसेच कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आता या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबराव पाटील. राजूदादांचा शेवटचा निरोप घेण्यासाठी आलेल्या माझ्या शोकाकुल बंधूंनो, माझ्या पूर्वीच्या वक्त्याने राजूदादांच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी केलेल्या कार्याची सगळी वाहपूक केलेली आहे. असं म्हणतात की आलं देवाजीच्या मनात इथं कोणाचं चालेना. परमेश्वर जे ठरवतो ते सगळ्यांनाच मान्य करावं लागतं. जीवनातलं सगळ्यात शेवटचं सत्य म्हणजे मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकामध्ये जात असताना मी काय केलं, तर हीच खरी श्रीमंती राजूदादा आपल्याबरोबर घेऊन जात आहेत की त्यांनी गोरगरिबांची सेवा केली. मृत्यू हा अटळ आहे, तो कधी येईल केव्हा येईल हे कोणीच ठरवू शकत नाही. त्यामुळे त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांच्या वडिलांची असलेली पुण्याई, देशमुख परिवाराने या तालुक्याशी ठेवलेली प्रेमाची नाड हीच त्यांची पोचपावती आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना माझा आणि त्यांचा संपर्क, ज्यावेळेस ते माझे आमदार होते आणि 2.5 वर्ष उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होतं, त्यावेळेस ते नेहमी कामं घेऊन यायचे, जरी माझे आमदार होते तरी. आणि त्यांच्या परीने जेवढं करता येईल तेवढं करण्याचा ते प्रयत्न करायचे. आणि मला तरी असं वाटतं की गडीतला राजा आज गडी खाली करून या ठिकाणी चालला आहे. त्या राजाला मी आपल्या जिल्ह्याच्या वतीनं, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्यातर्फे सुद्धा आदरांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम शांती. आता महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे नेते आणि आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय नाथाभाऊ एकनाथरावजी खडसे श्रद्धांजली अर्पण करतात. सर्व शोकाकुल बंधूंनो, राजूदादा गेले असा निरोप मिळाला आणि एक धक्का लागला. राजूदादांचे आणि देशमुख परिवाराचे तसे पाहिले तर माझे अनेक वर्षाचे संबंध आहे. अनेक वर्ष विरोधक म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे. देशमुख परिवाराच्या विरुद्ध प्रखर विरोध करणं, कठोर टीका करण्याचं काम गेल्या अनेक वर्ष मी या ठिकाणी करत असताना राजूदादांचे माझे व्यक्तिगत संबंध कधी बिघडले नव्हते. आणि या ठिकाणी एक निस्पृह संस्कारित असा नेता आज आपण हरवला आहे. सार्वजनिक कामाच्या संदर्भामध्ये ते अत्यंत आग्रही होते. या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका सातत्यानं राहिली. आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक विकासाच्या कामांच्या संदर्भामध्ये ते आग्रह धरत होते आणि पूर्ण करण्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करत होते. या चाळीसगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी, पाणी आणण्यासाठी त्यांनी, मी पाटबंधारे मंत्री असताना अनेक वेळा भेट घेतली. स्वतः ते माझ्यासोबत आले. अगदी वरखेड लोंढा प्रकल्प असेल, मुनखेडा प्रकल्प असेल, या चाळीसगाव तालुक्यातले जेवढे काही प्रकल्प अलीकडच्या कालखंडामध्ये पूर्णत्वास आले किंवा पूर्ण करण्याची आता दृष्टी कशापात आलेत, हे सारेचे सारे त्या कालखंडामध्ये पाटबंधारी असताना मी मंजूर केले. पण त्याच्या कालखंडामध्ये बऱ्याचशा प्रकल्पांना खंड पडला आणि हे सारे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी त्यांनी सातत्याने खूप प्रयत्न केले. आणि आज बऱ्याचशा प्रकल्पांमध्ये पाणी साठतं आहे, पाणी दिसतं आहे. हे त्यांच्या प्रयत्नाचं एक फळ आहे. आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध झालं.
अनेक ठिकाणी अनेक कामं विकासात झाले करत असताना त्यांनी आपले व्यक्तिगत संबंध कधी दुरावले नाही. अगदी मी अनेक वर्ष विरोधक म्हणून काम केलं. भारतीय जनता पार्टीचा त्या कालखंडामध्ये मी कार्यकर्ता म्हणून 90पासून तर अनेक वर्ष 14 आणि 19पर्यंत या ठिकाणी मी काम करत असताना काही वेळा त्यांच्यावर कठोर टीका पण केली. आणि ज्यावेळेस त्यांच्यावर काही टीका करत असताना काही शब्द उच्चारले गेले तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की नाथाभाऊ असं योग्य नाही आहे. आणि मी त्यांना स्वतः भेटून त्या ठिकाणी माफी मागितली होती, सॉरी म्हटलं होतं की बा असं माझ्यावर चुकून झालं, पुढच्या कालखंडात तसं होणं नाही. आणि लगेच त्यांच्या घरी जेवायला बसलो. असं मोठेपण त्या नेत्यांमध्ये होतं. आणि असा सार्वजनिक कामा सर्वसामान्य गोरगरीब माणसाला न्याय देणारा, सर्व धर्मांशी एकत्र राहणारा, सर्व धर्म मुस्लिम अगदी या शहरामध्ये हिंदू मुस्लिम तणावाचं वातावरण ज्यावेळेस तयार झालं त्या कालखंडामध्ये असं वाटत होतं की आता 40गाव पेटतं की काय. आणि अशा कालखंडामध्ये आपल्या राजूदादांच्या मध्यस्थीनं तो तणाव सारा निवळल्याचं मला अजूनही आठवतं. आणि त्यांचं साऱ्या समाजामध्ये एक प्रभुत्व होतं, मान होता, सन्मान होता. आणि त्यामुळे गवळी समाज असो, तेली समाज असो का मुस्लिम समाज असो, साऱ्या समाजांना त्याच्या संदर्भाची एक आदराची आणि आपुलकीची भावना होती. 40गाव शहरामध्ये मी सर्व वार्डांवार्ड अगदी घराघरापर्यंत परिचित आहे किंवा मी गेलेलो आहे. अशा कालखंडामध्ये नगरपालिका त्यांनी सांभाळली आणि त्या नगरपालिकेला सुरुंग लावण्याचं काम मी विरोधी पक्ष म्हणून सातत्यानं केलं. पण तो जंजिऱ्याचा किल्ला होता, त्याला तडाई गेली नाही. कारण त्यांचा इतका मान सन्मान आणि इतकी पकड जनतेवर होती की त्या कालखंडामध्ये त्याला कोणी सोडायला तयार नव्हतं. आणि शेवटच्या क्षणापर्यंत आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांना या ठिकाणी निरोप द्यायला आलेला आहे. हे त्या ठिकाणी त्यांच्या लोकप्रियतेचं एक लक्षण आहे. आज दिवाळी होती आणि या दिवाळीच्या कालखंडामध्ये दादा आपल्याला सोडून गेले याचं दुःख तुम्हाला मला साऱ्यांनाच आहे. एका बाजूला दिवाळीचा रंग होता, एका बाजूला आनंदाचा उत्सव होता. मेले है चिरागो की रंगीन दिवाळी है असं आपण म्हणत असताना आपल्यावर वेळ आली या ठिकाणी की मेले है चिरागो की रंगीन दिवाळी है, रोता हुआ माली है, उजळा हुआ गुलशन आहे. आता सारं गुलशन जे आहे ते उजळलं गेलं आहे, माणसं रडायला लागल्या, माळी रडायला लागल्या, अशी स्थिती आपल्या सर्वांवर आलेली आहे. अनेक आठवणी दादांच्या माझ्या मनामध्ये आहे. बँकेच्या संदर्भात असतील, अन्य संदर्भामध्ये असतील. वाडीला राठोडच्या कालखंडामध्ये कोऑप घेतले त्या कालखंडामध्ये त्याने मोठ्या मनाने वाडीला राठोडला घ्या असं मला सांगितलं होतं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये प्रदीपदादांना ज्यावेळेस उभं करायचं होतं त्यावेळेस मी प्रदीपदादांना म्हटलं होतं की तुम्ही थांबा, राजूदादांना देऊ. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी नको आहे, प्रदीपदादा आहे. ही भूमिका त्यांनी मोठ्या मनानं घेतली आणि प्रत्येक वेळी त्यांनी या ठिकाणी प्रोत्साहनच दिलं. असा हा लोकनेता राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी आधारस्तंभ होता. आणि हा आधारस्तंभ आज गेला. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी रुजवली, टिकवली, भक्कम केली, मजबूत केली या तालुक्यामध्ये. आणि नेहमी शरद पवार साहेबांचा एक जवळचा नेता, जवळचा स्नेही म्हणून त्यांनी काम केलं. अलीकडच्या कालखंडामध्ये त्यांचे जे जवळचे स्नेही आहेत त्यांना अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये विश्वासू स्नेही सोडून गेले. आणि त्यांच्या मनामध्ये त्या वेदना होत्या, त्यांचं दुःख होतं. या 3-4 महिन्यामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचंही त्यांना अतिव दुःख होते की अशा स्वरूपाचं वर्षानुवर्ष त्यांना सांभाळलं, मोठं केलं, तेच कार्यकर्ते त्यांना सोडून गेल्याचं दुःख आहे. ते माझ्याशी एक वेळ बोलत असताना त्या संदर्भाचा उल्लेख त्यांनी केला होता. आणि मला वाटतं की अशा स्वरूपाचं एक नेतृत्व आपण हरवलं. सर्वांचंच आपलं नुकसान झालं, जिल्ह्याची हानी झाली. आमदार म्हणून माझ्याबरोबर काम करण्याची संधी त्यांनाही मिळाली, मलाही त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अशा या नेत्याला मी आपल्या सर्वांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्मशांती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओम शांती. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण दादांच्या पार्थिवाजवळ एवढी गर्दी करू नये. या ठिकाणी आपल्या अनेक नेत्यांचं या ठिकाणी श्रद्धांजली ऐकायची आहे.
मी विनंती करतो की त्या पार्श्वजवळ कोणी थांबू नये, सगळ्यांनी लांब असावं ही विनंती करतो. आता आपल्या जिल्ह्याचे मंत्री माननीय नामदार संजयजी सावकारे साहेब या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतात. सर्व शोकाकुल बंधूंनो, राजीवदादा आणि मी विधानसभेत आम्ही दोघांनी एकाच वेळी प्रवेश केला. दोघंही सोबतच आमदार झालो. राजीवदादा, मी, देवकर अप्पा, कृषीभूषण पाटील, आम्ही सगळे एकाच वेळेस विधानसभेत त्यावेळेस निवडून गेलो होतो. माझे अतिशय जवळचे मित्र होते. नंतरच्या निवडणुकीत ते पराभूत जरी झालेले असले तरी मैत्री मात्र आमची कायम राहिली. या 40गावमध्ये जेव्हा आम्ही पालकमंत्री होतो, मला आठवतं त्यांनी बरीचशी कामं त्यांच्या हातातनं केली होती. विशेषतः बंधाऱ्यांची कामं मला आठवतात की त्यांनी बरेचसे बंधारे मंजूर केले होते, पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून. आणि आपल्या तालुक्याच्या विकासासाठी नेहमी झटत राहणारं एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. खरं राजकारणामध्ये कोणाशी शत्रुता त्यांनी कधीच ठेवली नाही. एक चांगले मित्र म्हणून सगळ्यांशीच वागणूक राहिली आहे, कोणत्याही पक्षाचा असो. इथली नगरपालिका मला असं वाटतं की कधीही त्यांनी असं कोणत्या पक्षावर लढवली नाही. सगळ्यांना घेऊन ती नगरपालिका लढवत राहिले, सगळ्यांना सोबत ठेवलं. 40गावचे बरेचसे त्यांचे नगरसेवकही माझे मित्र आजही आहेत. पण वाटलं नव्हतं की दादा इतक्या लवकर सोडून जातील. म्हणजे त्यांचे वडीलही फार कमी वयामध्ये गेले आणि दादाही फार कमी वयामध्ये आपल्या सगळ्यांना सोडून गेले. त्यांची कमी या तालुक्याला नेहमीच भासवेल. मी माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे आणि आमच्या पक्षातर्फे आदरणीय राजीवदादांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही परमेश्वरी प्रार्थना करतो. ओम शांती. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रांताधिकारी माननीय प्रमोद हिले साहेब व 40गावचे तहसीलदार माननीय प्रशांत पाटील साहेब हे शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करतील. तसे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री अंमळनेरचे आमदार माननीय अनिल भाईदास पाटील यांच्या वतीने, तसेच खासदार निलेशजी लंके यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच माजी खासदार स्वर्गीय भाऊसाहेब के.एम. पाटील यांच्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आता या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने जळगाव जिल्ह्याच्या वतीने आदरणीय माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन हे श्रद्धांजली अर्पण करतात. राजूदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या सर्व शोकाकुल बंधूंनो, खरं म्हणजे काल मंगेशदारांचा निरोप आला आणि ते गाडीमध्येच होते, धुळ्याकडे निघालेले होते. त्यांनी मला सांगितलं की राजूदादांना बहुतेक सिव्हिअर अटॅक आलेला आहे आणि मी त्यांना घेऊन धुळ्याला चाललो आहे. मी म्हटलं धुळ्याला जाऊन काय होणार आहे, आपण मुंबईलाच घेऊन जाऊ. पण तो म्हणाला तेवढा वेळ नाही आहे, हा अटॅक सिव्हिअर आहे, कार्डियक अटॅक आलेला आहे आणि म्हणून धुळ्याला आधी त्यांनाच थोडं सेटल करू आणि नंतर मग पुढे आपण ठरवा. आणि म्हणून मी म्हटलं एअर ॲम्ब्युलन्सला मी तुम्ही ॲम्ब्युलन्स मागवून घेतो, एक छोटं विमान मागवून घेतो ॲम्ब्युलन्स, त्यातून आपण दादांना मुंबईला घेऊन जाऊ. परंतु धुळ्याला पोचताच त्या ठिकाणी डॉक्टर आलेत आणि त्यांनीच सांगितलं की आता काही उपयोग नाही, कुठली ट्रीटमेंट या ठिकाणी करता येणार नाही. खरं म्हणजे इतक्या कमी वयामध्ये प्रत्येकाला जायचं आहे. गुलाब भाऊनी सांगितलं तर खरं आहे, प्रत्येकाला जायचं आलेल्या माणसाला. महाराजांनी सांगितलं की आला की तो जाणार आहे, रिटायरमेंटही होणार आहे. पण इतक्या अवेळी जाणं हे सगळ्या लोकांच्या, सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून जाणार आहे. 55-54 वयामध्ये राजूदासारखा एक तरुण आमचा मित्र जाणं हे आम्हालासुद्धा चटका लावून गेलेला आहे. या ठिकाणी राजकीय भले आम्ही दुसऱ्या पक्षाचे होतो, वेगवेगळ्या पक्षाचे होतो. अनेक वेळेला मंगेशदाराची माझी चर्चा आली. मंगेशदार मला नेहमी सांगायचे असा खानदानी माणूसच नाही, असा खानदानी माणूसच भेटणार नाही. माझा विरोधक एवढा खानदानी आहे भाऊ. अरे वाटतं तू विरोधकांची कशी काय एवढी प्रशंसा करतो. पण नाही, खरंच सांगतो कसं आहे, तुला खरं सांगतो.
आम्ही सगळे पुढारील. आता मला 40 वर्ष झालं, मी निवडून येतो, 40 वर्ष झाले. प्रत्येकाच्या मौतीत आम्हाला जावं लागतं, शेवटचा निरोप द्यायला लागतं आणि आम्हाला इथे बोलावंच लागतं. सगळ्यांची आम्ही तारीफ करतो, किती चांगला होता, कसा होता, किती दिलदार होता. हे सगळ्यांच्या बाबतीत खरं असतं का? पण आज राजूदाराच्या बाबतीत जे बोललं जातं आहे ते तंतोतंत खरं आहे, त्यात काहीही चूक नाही. पण असा माणूस की कधी जिल्ह्याने सुद्धा त्यांचा असा आवाज ऐकला नाही की कोणाच्या बाबतीमध्ये अर्वाच्य बोलले, कुणाला खालच्या थरात बोलले, पातळी सोडून बोलले, हे कधी झालं नाही. मागच्या वेळेला मंगेशदादा जेमतेम 4-4.5 हजार मतांनी निवडून आले. आम्हाला शेवटपर्यंत धाकधूक होती की राजूदादा समोर आहे. आणि ते म्हणायचे, भाऊ म्हटलं का रे, आपली एवढी टीम आहे, आपली पक्ष एवढा मोठा आहे, आपण सत्य नाही. देशमुख परिवाराचं वलयच वेगळं आहे. अनेक लोकांना यांनी नोकऱ्या लावल्या, अनेक लोकांच्या बदल्या केल्या असेल, अनेक लोकांना प्रमोशनमध्ये मदत केली असेल. म्हटलं ते तर आपण सगळेच करतो, सगळेच पुढारी करतात, त्यात तसं नाही आहे म्हणे. त्यांनी नोकरी लावताना एकाही माणसाहून आजपर्यंत 1 रुपया घेतला नाही, कुठलाही स्वार्थ साधला नाही, बदली करताना 1 रुपया घेतला नाही. नाही तर आजकाल कसं चाललं तुम्हाला माहीत आहे, काय चाललं आहे, कसं चालतं आहे, तर मी त्याबद्दल या ठिकाणी बोलणार नाही. पण निरपेक्षपणे लोकांची सेवा केली. कुठेही आर्थिक, कुठेही आपल्याला काही मिळेल, काय आपला फायदा होईल, ही भावना त्यांच्या मनामध्ये कधी नव्हती. अशा निस्वार्थ भावनेतून त्यांनी या ठिकाणी काम केलं. आणि म्हणून आपलं एक वेगळं वलय आहे. 35-40 वर्ष झाले त्यांनी नगरपालिका आपल्या ताब्यातच ठेवली. अनिलदादा होते, मी त्यावेळेला खूप लहान होतो, मला कुठं कौतुक असायचं की बापरे इतक्या वेळा कसे काय निवडून येतात, काय करतात, कसं काय करत असतील, हे कौतुक आमच्या मनामध्ये होतं. इतके वर्ष चाळीसगावसारख्या एवढ्या मोठ्या शहरावर निर्विवाद त्या ठिकाणी आपलं वर्चस्व स्थापन करणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. पण त्यांनी सगळ्या समाजाला जोडलेलं होतं, सगळ्या लोकांना आपलं केलेलं होतं. आणि त्यातून ते या ठिकाणी 35 वर्ष त्यांनी, 40 वर्ष त्यांच्या ठिकाणी राज्य केलं. मला खरं म्हणजे ही जागा जर रिझर्व नसती मागासवर्गीयांसाठी, त्या ठिकाणी जाधव आमदार आमचे होते, ते नसते भाजपचे त्यावेळेला, घोडेसर 3-4 वेळा आमचे घोडेसर त्या ठिकाणी होते. मला वाटतं सतत फक्त देशमुख परिवारातलाच आमदार या तालुक्यामध्ये राहिला असता, सतत 40 वर्ष. पण रिझर्व झाल्यामुळे मग सगळे गणितं बदलली. आणि नंतर मग जाधव साहेब आलेत, घोडेसाहेब आलेत, राजूदादा 2009ला मला वाटतं ना, 9 साली, मी 95पासून होतो, DD चव्हाणही होते, 9पासून मी दादा या ठिकाणी आलेत, आम्ही सोबत त्या ठिकाणी काम केलं. पण खरंच सांगतो, इतका मितभाषी माणूस राजकारणामध्ये नाहीच, कुणीच नाही. आजकाल आपण बघतायत टी व्हीचं बटन सुरू केलं की कसे आमचे लोक एकमेकावर कसे अटॅक करतायत, कसे तुडून पडतायत, सकाळपासून कसे स्तुतीसुमनं वाहत आहेत. पण दादांच्या बाबतीमध्ये अजिबात झालं नाही. आणि म्हणून मंगेश दादांना नेहमी असा एक अभिमान होता की काही असो भाऊ, आम्ही एकमेकावर टीका टिप्पणी करतच नाही, आम्ही एकमेकांविषयी वाईट बोलतच नाही. आता काय जे ज्यांना बोलायचं ते बोलू द्या, काय अजून याचं नंतर कळतं आपल्याला सगळं काय असेल ते. पण अगदी सच्चा म्हणजे अतिशय प्रामाणिक असा राजकारणी हा आपल्यातून आज या ठिकाणी गेलेला आहे. आणि याचं दुःख चाळीसगावकरांना निश्चित आहे. मोठी पोकळी, एक मोठी पोकळी चाळीसगावमध्ये, चाळीसगाव तालुक्यामध्ये या निमित्ताने निर्माण झालेली आहे. यावेळेला मंगेश दादांना मोठा धाक होता की दादांना पुन्हा तिकीट मिळालं. मागच्या वेळेला तर 4 हजारांनी वाचलो, यावेळेला काय होईल, आम्हालाही धाकधूक होती की बाबा कसं होईल. पण दादाचं नशीब बलवत्तर, तिकीट त्यांना दादांना मिळालं नाही. राजूदादांना 85-90 हजार मतांनी ते या ठिकाणी निवडून आलेत. हा भाग वेगळा आहे. पण मला वाटतं की असा राजकारणी हा खरं जिल्ह्यात तर आम्ही सगळेच बसले आजी माझी या ठिकाणी, तुम्ही सगळ्यांना परिचित आहात. पण असा राजकारणी नाही, असा राजकारणी होणेच नाही. इतका सरळ स्वभावाचा, इतका मितभाषी, कुणावर आरोप करणार नाही, कुणाला शिवीगाळ करणार नाही, अर्वाच्य भाषेत बोलणार नाही, हे असं कधीच होणं शक्य नाही, कधीच होणं शक्य नाही. पण हे या ठिकाणी राजूदादाच्या बाबतीमध्ये हे तंतोतंत खरं आहे की एक चांगला नेता, आपला एक आदर्श असा नेता हा आपल्यातून आज या ठिकाणी निघून गेलेला आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये श्रद्धांजली देण्यासाठी त्यांना या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मला सगळ्यांनी विचारलं तुम्ही थांबणार आहात का, तुम्ही इतक्या वेळ बसवणार का. म्हणून निश्चित थांबावं लागेल, थांबावंच लागेल आम्हाला. कारण एवढा एक आदर्श नेता, एक आदर्श राजकारणी की त्याचा आदर्श मी सगळ्यांनी घ्यावा असा आज गेला आहे. आणि आम्हाला त्याला शेवटचा निर्भा शेवटपर्यंत द्यावाच लागणार आहे. पण आम्ही जिल्ह्यातले सगळी मंडळी, सगळ्या पक्षाचे या ठिकाणी हजर राहिलेलो आहोत. सर्वांनी या ठिकाणी भाषणे केलेली आहेत, आपल्या संवेदना कळवलेल्या आहेत. देशमुख परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर, खरं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये संवेदना बोलाव्यात, व्यक्त कराव्यात हेही समजत नाही आहे.
पण आज आमचा एक उमदा असा एक कार्यकर्ता, आमचा एक उमदा नेता, एक लोकनेता हा आमच्यातून या ठिकाणी निघून गेलेला आहे. त्याचं दुःख आम्हा सर्वांना आहे, सर्व पक्षांना आहे. आणि म्हणून सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी दादांना आदरांजली व्यक्त करतो. माझ्या पक्षाच्या, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमचे नेते, सकाळीच माझं फडणवीस साहेबांची आमच्या माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोलणं झालं. त्यांनीसुद्धा आपल्या संवेदना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. फोनवर त्यांच्या कुटुंबियांशी बोलणारच आहेत दुपारून. पण सर्वांच्या वतीने पुन्हा मी या ठिकाणी शोक संवेदना व्यक्त करतो. आमच्या राजूदादाच्या चिरशांती लाभो अशी परमेश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. हे दुःख पेलण्याचं त्यांना शक्ती जी आहे ती या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देव, हीच प्रभूचरणी प्रार्थना. ओम शांती शांती शांती. महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा नुकताच या ठिकाणी शोक संदेश प्राप्त झालेला आहे. तसेच जयकुमार रावळ मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. अग्रवाल समाज चाळीसगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. लवकरच शोकसभेचं आयोजन येत्या 2 दिवसात केले जाईल. तरी त्या आपले शोक संदेश त्या दिवशी वाचण्यात येतील. आता सामूहिक नाही झाला का? प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ जळगाव, गोकुळ पाटील जिल्हाध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. पारोळ्याचे आमदार अमोलदादा पाटील आहेत. दादांनी मंचावर येण्याचं करावं. आमदार अमोलदादा पाटील जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. धरणगावचे माजी उपनगराध्यक्ष भानुदास आप्पा विसावे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. माजी आमदार अनिल दादा आयर नांदगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे साहेब अध्यक्ष धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. एरंडलचे माजी उपनगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद सैनिक संस्था महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या वतीने शिक्षण मंत्री मान्य दादासाहेब भुसे यांच्या वतीने देखील भावपूर्ण श्रद्धांजली. कृपया सर्वांना विनंती आहे, अग्निडाग दिल्यानंतर सामूहिक श्रद्धांजली होईल. तरी कोणी आपल्या जागा सोडू नये ही विनंती करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. अग्रवाल समाज, जय बाबाजी भक्त मंडळ चितेगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. न्यू अपोस्टिक इंग्लिश स्कूल चाळीसगाव तसेच चाळीसगाव तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. जिल्हा कार्याध्यक्ष योगेशजी देशले यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय पाटील यांच्या वतीने देखील भावपूर्ण श्रद्धांजली. जळगाव जिल्हा शिक्षक संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. चाळीसगाव तालुका शिक्षक संघटना चाळीसगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. जळगाव जिल्हा मेडिसिन असोसिएशन सुनील भाऊ बंगाळे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. उमेश दादा गुंजाळ अंबरनाथ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
गायत्री परिवार चाळीसगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. खासदार स्मिताताई वाघे. आपल्या जिल्ह्याचे खासदार स्मिताताई वाघ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. नांदगावचे नगराध्यक्ष कवडे साहेब यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. समाजाच्या वतीने सर्व सिंधी समाज चाळीसगावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम समाज चाळीसगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. सर्व पंचायत समिती नगरसेवक सगळे घेऊन चाळीसगाव तालुक्यातील सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे सदस्य यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था यांच्या वतीने, तसेच प्रदीप भाऊ आयरे नाशिक यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ राजूभाऊ राठोड यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. शाहू मराठा परिवार रयत सेना यांच्या वतीने गणेश भाऊ पवार, तसेच सह्याद्री हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. मिओनबारा आदिवासी आश्रम शाळा चेअरमन राजेंद्र चौधरी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. देशमुख समाज आंबळनेर यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. माननीय सतीश तात्या दराडे पुणे यांच्या वतीने देखील भावपूर्ण श्रद्धांजली. रणजित राजे भोसले धुळे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. चाळीसगाव रिक्षा युनियन स्टाफच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. सामूहिक सुवर्णकार सर्वांनी शांत बसायचंय. गायत्री मंत्र चालू आहे, बस सांगून द्या. सर्वांनी सामूहिक श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं आहे. गायत्री मंत्राचे पठण सुरू आहे, तरी कोणी आपल्या जागेवरून हलू नये. सर्वांनी सामूहिक श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. रामकृष्ण हरी.
व्हॉइस ऑफ इंडिया मीडियाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. समस्त मेहतर समाज चाळीसगाव, माहेश्वरी समाज चाळीसगाव, धर्मभूषण बागुल यांच्या वतीने भीमाचा किल्ला जिमखाना रोशनभाऊ जाधव, गोसावी समाज चाळीसगाव, सोलापूर जिल्हा म्हाडा मतदारसंघाच्या वतीने अभिजित गाडगे पाटील, चाळीसगाव सुवर्णकार समाज हर्षल पाटील भडगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. श्री छत्र वालदेरी वारकरी संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. मान्य विलासाबा नेरकर माजी चेअरमन गस सोसायटी जळगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. मान्य अशोकजी खलाने यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. किशोर गरुड परिवार पिंपळगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. हॅलो, आज चाळीसगाव शहरामध्ये दादांना श्रद्धांजली वाहिली. वीरशैव लिंगायत गवळी समाज चाळीसगाव तर्फे श्रद्धांजली. आणि विशेष म्हणजे आमचा आज गवळी समाजाचा सगर पूजनाचा कार्यक्रम असतो, तो आम्ही कॅन्सल केलेला आहे आणि तीच आमची दादांना श्रद्धांजली. धन्यवाद. तुकाराम गवळी चाळीसगाव. सर्व तालुक्यातून आलेले तरुण शेतकरी वर्ग, सर्वच पक्षाचे जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते, या सर्वांच्या वतीने आदरणीय राजूदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आदरणीय मोरसिंगबाई राठोड यांच्या वतीने सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. दूध एक मिनिट. धान्य दुकानदार संघटना चाळीसगाव यांच्या वतीने गफूरजी पैलवान यांच्या वतीने आदरणीय मुकेशजी गोसावी, असलमबाई अनिसबाई ईश्वरबाई जाधव माजी आमदार यांच्या वतीने श्री दुःख विमोचन हनुमान मंदिर बसस्टँड रिक्षा स्टॉप चाळीसगाव यांच्या वतीने आदिवासी ठाकूर समाजाच्या वतीने आदरणीय कदम बाडे साहेब यांच्या वतीने आदरणीय माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करणदादा पवार यांच्या वतीने एस.टी. कामगार संघटना यांच्या वतीने डॉक्टर नितीनजी पवार यांच्या वतीने आदरणीय बापूजी शिरसाट संभाजी सेनेच्या वतीने आदरणीय राजूभाऊ जाट यांच्या वतीने आदरणीय सुभाषभाऊ चव्हाण यांच्या वतीने चाळीसगाव तालुका ग्रामीणच्या वतीने धामणगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. बोरखेडे खुर्द जाधव परिवार व गावाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. ग्रामपंचायत बहाळच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. मार्केट कमिटीचे संचालक छगनदादा पाटील यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. संजय गांधी मित्रमंडळ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. सुनील नाना कदमबांडे धुळेकर यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. बंडू काका बच्छाव मालेगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. श्री मार्केट कमिटीचे उपसभापती शैलेंद्र सिंग पाटील यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. वंचित बहुजन आघाडी चाळीसगावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. श्री सद्गुरू भैय्यूजी महाराज ट्रस्ट, सद्गुरू धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्ट इंदोरच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. सुवर्णाताई मित्रमंडळ हनुमानवाडी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. खाटीक समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. स्वर्गीय अजयदादा पाटील माजी पंचायत समिती सभापती यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आदरणीय शालिक पाटील शिरसगावकर यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. सद्गुरू बँड चाळीसगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. कोष्टी समाज राष्ट्रवादी काँग्रेस चाळीसगाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. परदेशी राजपूत दूध संस्था उन्नती मंडळ जावळे यांच्या वतीने आदरणीय भगवान बापूंच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. युवक काँग्रेस चाळीसगाव यांच्या वतीने प्रज्वल राजपूत व बंटी राजपूत यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. दत्त मंदिर महावीर कॉलनी यांच्या वतीने झालं ना दादा. ग्रामस्थ पातोंडा, ग्रामस्थ डांबरून, ग्रामस्थ तमगावन यांच्या वतीने जांभडी ग्रामपंचायतच्या वतीने बंडू पवार यशोदीप नगर यांच्या वतीने मल्हार ग्रुप तळेगाव यांच्या वतीने श्रद्धांजली.
नानासाहेब गाबुल समता सैनिक दल यांच्या वतीने, ग्रामपंचायत कृष्णानगर यांच्या वतीने, दरेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने, राजीवदादा नगर डेराबर्डी धुळे रोड समस्त नागरिक, हॉटेल नक्षत्रच्या वतीने, प्रबुद्ध नगर मित्र मंडळ चाळीसगाव यांच्या वतीने, नक्षत्र पेट्रोलियम यांच्या वतीने, श्री महाराणा प्रताप मित्र मंडळ पाटीलवाडा चाळीसगाव, बांबरे ग्रामपंचायतच्या वतीने, मुकेश गोसावी भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र वतीने, नामदेव अण्णा खैरनार परिवार, मांदुर्णे मित्रमंडळ, प्रवीण मराठे मित्र परिवार, दत्त मंदिर, हर्षल चौधरी मित्र परिवार, विशाल कारडा मित्र परिवार, मल्हार ग्रुप तळेगाव झालं ना, सुवर्णाकार समाज सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, संजय राजपूत सावदे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, लक्ष्मी माता मंदिर सीताजी अप्पानगर यांच्या वतीने, अण्णा ठीक आहे, अण्णा पैलवान कोळी समाज यांच्या वतीने, सर्व बौद्ध समाजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली, राखुंडे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, स्वर्गीय गुलाबराव देशमुख पिंपळगाव यांचा परिवार वतीने, धनगर समाज उन्नती मंडळ चाळीसगाव यांच्या वतीने, मुनखेडे खुर्द ग्रामपंचायत बहुजन आझाद सेनाच्या वतीने, पप्पू राजपूत मित्र परिवाराच्या वतीने, जिद्दी ग्रुप यांच्या वतीने झालं, महेंद्र निकम सदस्य ग्रामपंचायत पाटणा यांच्या वतीने, सरपंच व ग्रामपंचायत जामदा महाराणा प्रताप मित्र मंडळ जामदा, ज्ञानेश्वर बागुल यांच्या वतीने, समता सैनिक दल यांच्या वतीने, सीमाताई हिरे यांच्या वतीने, गंगाई पेट्रोलियम यांच्या वतीने, सौरभ पाटील मित्रमंडळ, कृष्णेश्वर तात्या पाटील मित्रमंडळ, राहुल मस्के मित्रमंडळाच्या वतीने शोक संदेश, अनिल गोत्रे मित्र परिवाराच्या वतीने, चिंचगावन ग्रामपंचायतच्या वतीने, तरवाडे ग्रामपंचायतच्या वतीने, महेंद्र निकम तळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.